धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी धाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी धाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सो आता मी चाललोय रत्नागिरीला. वाजलेत 5:15 ना, 5:15 झालेत ना. 5:15 झाले. ओके, आम्ही निघणार होतो 3:30ला, झाले 5:15. ठीक आहे, आता रस्ता मोकळा आहे. काल डिझेल वगैरे भरून ठेवलेलं. आता मॅप दाखवतोय वडाळ्यावरनं फ्रीवेवरती चढायला, तिकडनं एक्सप्रेसवे पकडू, आपल्या अटल सेतू पकडूया. आम्ही आहे अटल सेतूला. मस्त मोकळा रस्ता मिळाला अटल सेतूवर. गाडी रेडी आहे, ऑल एक्साइटेड. रात्रभर झोप नाही लागली आहे, जायचं या चक्करमध्ये. गाडीतल्या लोकांची भेट होतो. कस्तुरी, आई, मम्मी, 3 मूर्ती बसलेत मागे. ऑल सेट, ऑल सेट. चालत आहे. आता आम्ही आहे कामात मध्ये नाश्ता करतोय. हिच्या पोटात दुखते, उलटी येते हिला. कॅमेरा चालवल्यानंतर नॉर्मल होते. मम्मी बिझी आहे, कोणाशी बोलणार नाही, डायरेक्ट उपमा. आणि आई अजून विचारच करते काय ऑर्डर करायचं. परवा मी बघितली 20 रुपये. हॅलो, आम्ही आता नाश्ता केलाय. आता आम्ही चाललोय टुवर्ड्स रत्नागिरी. 4.5 तास दाखवतोय अजून. ब्लॉगर आलेत मार्केटमध्ये. नवीन ब्लॉगर आहेत आमच्याकडे. काहीतरी बोला. टिप्पणी, विशेष टिप्पणी. कुठे आलोत आपण पप्पा? नागोठण्याला आहोत आपण आता. आणि आता आपण माणगावच्या दिशेने चाललो. वा वा वा. हा, मी माणगावच्या ट्रॅफिक मध्ये अडकलोय. इंदापूर तर 5-10 मिनिटात निघालेलो, पण आता इथे अडकलोय. मस्त रोड आहे माझ्या इथे. आता सुसाट रस्ते आहे. कशेडी घाट चालू आहे. घाट तर आता उरला नाहीये. कशेडी तो टनल, नाहीच आहे. कशेडी टनल बोलणार. आता तर समजत पण नाही जुना रस्ता कुठून जातो, काहीच. सगळंच नवीन झालं. चेंज झालंय. सी द व्ह्यू. किती खूप छान व्ह्यू आहे. सो आता आलंय कशेडी टनल. ते 2 बोगदे दिसतात ना तुम्हाला, ते एंट्री आणि एक्झिट आहे. आधी एकच चालू होता, आता दोन्ही चालू झालेत, जायला एक यायला. असं बऱ्याच वेळा जाऊन आलो या टनलवरनं मी, पण हे फर्स्ट टाइम रेकॉर्ड करतोय आपण. थोडंसं ग्लिम्स बघा कसं दिसतंय टनल. हे आहे कशेडी टनलच्या स्टार्टिंग. किती मस्त छान केलंय. वाव, वारली पेंटिंग. फुल देसी टच दिलाय. अरे आमचा चहाचा अजून एक कार्यक्रम. तुमचं काय चेंज झालाय? ह्याला पुढे बसवू नका. अर्ध डोक्याचं टेन्शन तूच देतोस माहितीये. मी काही नाही देत टेन्शन. म्हणून बघ तुम्हाला दिसत नाही पण मला फील होतो. मला एकदम क्वालिटी ड्रायव्हिंग लागते ना, जे तू डिलिव्हर नाही करत. आता कस्तुरी गाडी चालवते, मला मुद्दामून चालत बोलवते एवढं पुढे. ए मानस, पप्पा पूर्ण ट्रेन आहे गाडी चालवण्यासाठी. ट्रेन आहात का तुम्ही गाडी चालवायला? येस, नाही काही नाही. ट्रेन आहे. खूप कॉशियस ड्रायव्हर आहे. सो ड्रायव्हर सेट आहे. चलो. वन 196 किलोमीटर आहे रत्नागिरी. सो आता आम्ही पोहोचतोय संगमेश्वरला. कस्तुरी कसं वाटतंय संगमेश्वर पण ते गाडी चालवणार? ऑलमोस्ट 1.5 तास चालवते ती गाडी. कशेडी घाट पासून ती गाडीच चालवते. आता संगमेश्वर आलं. आपण प्रवाशांना विचारूया त्यांना. कस्तुरी, प्रवास कसा वाटला? कसं वाटतंय तुला? गोव्याला घेऊन जाऊ शकतो. नीट जा. ड्रायव्हर सीट मधनं उतरते. ऑलमोस्ट 1.5-2 तास चालवलीस तू गाडी. कसं वाटलं? तर ड्रायव्हर चेंज. फक्त ऑटोमॅटिक पाहिजे म्हणून.
तो बघ कोणी इकडे दोन तिकडे गेले. सो आता मला 4-5 कोल्हे दिसले. ते रेकॉर्ड नाही करू शकलो. रेकॉर्ड काही काही दसरी त्याच्यात कॅमेरा होता तर काहीच दिसले असणार, पण दिसले 3-4 दिसले. मला 1-2 दिसले. पण व्ह्यू काय बघ, ट्रेन जाते तिथून. सो गुड. जाते ट्रेन. नाही तर झाली गेली पण ती. मस्त हॉटेल कृष्णाई मध्ये आलोय. बसू शकतो मी. मस्त व्ह्यू आहे. हाय व्ह्यू. मस्त बाग आहे. सो आता मी खूप घाणेरड्या रस्त्यावर आलो. गाडीवरती धुळी दाखवतो किती बसली आहे. या रोडवर आलो ते ह्याच्यावरनं तुम्हाला आयडिया तशीच कोणत्या रोडवर आलोय आम्ही. आणि सगळे तावा मारतात. तुझं कधी येणार कसं जेवण? वाट बघते. गाडी इथे पार्क आहे. आम्ही चाललो आहे फार्मला. ते सगळीकडे अशी खाणी चाललोय फार्म. छोटं करत तिथे कोणीतरी पोस्टर लावलंय, कोणती ऍडव्हर्टाइजमेंट. खराब झाली. हो ना. किती वाजले? आम्ही लंच वगैरे केलं. एन्जॉय करत अमरतीचे काम करतो. त्यांनी आम्हाला पे फणस काय काय दिलं दाखवतो. ते आता तिकीट ठेवलंय, पोचल्यावर दाखवतो. हो गॉगल्स. मग गॉड, एक नाही 2 चष्म्यावरती गॉगल. येस. सो आता आम्ही आलोय फार्मवर. गेट आहे. केअरटेकर लक्ष देतात झाडांकडे. आंबा बघतायत लागले का. केअरटेकर काय सक्सेस. इथे आंबे आहेत. इथे 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 नारळ आहेत. आणि त्या साईडला ऑलमोस्ट 50-60 काजू आहेत ना पप्पा. तिथे पण जाऊया आपण. कोकम घेऊन आले. काय बोलतात त्याला मराठीत? कोकमच मराठी. कोकम मराठी. खूप ऊन आहे. नंतर दाखवतोय काजू. पप्पांचा व्हिडिओ काढ. दाखवा खात काय खातायत. हे स्टार फ्रूट. डाळिंब लागलाय. पिकलाय एवढा छोटी साईज. पप्पा तो काढू नका, वाढून दे. हे काय आहे? जाम हे आहे जाम. झाडावर बघ. हे बघ किती लागले. हे पण खूप आहे. हे आहे काजूची झाडं. सगळे काजू काढलेत. सगळे काजू आपल्याकडे आहेत. हे आहे फणसाचं झाड. सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस. ओव्हरव्ह्यू. निघता एक आंबा मिळालाय मला. आंबा कसा वाटतंय तुम्हाला? पिवळा पिवळा दिसला म्हणून. अरे खराब झालाय का साईडने? खाऊन बघूया ना. एकदम ऑरेंज कलर आहे. दिस इज द प्युअरेस्ट कलर इफ यू. ह्या झाडाला लागला. चिकू काढायचं ट्राय करतोय. जमतंय का बघू. वरच्या बाजूला पुढे जा. नाही पण इथे इथे या बाजूने या बाजूने. राईट साईडला. राईट साईडला. इकडे राईट साईडला. हा अजून वर जा. अजून वर. त्याच्यातच आला पाहिजे. अरे गुड. येस. आओ इधर. मैंने दूसरा निकाला चिकू. पडेल. चिकू आ. चिकू साइज अच्छा है. हाँ कितने रुपए किलो? अरे मराठी. मराठी मराठी. भैया कितने रुपए किलो दोगे?
मराठी बोला पप्पा. उत्पन्न किती बघूया. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. अच्छा ठीक है भैया, हम अभी मराठी बोलेंगे. बोलो फिर. मला तो मलाच पाहिजे फक्त. तुम्ही फक्त मोठे काढा हो. ती मानवाला काम करून आलेत. 10 लिटरचे 2 बॉटल उचलून आलेत. आम्ही आलो आता रिसवूड लॉजला. शुद्ध शाकाहारी उपहार करायला.